नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ही लक्षणे दिसताच तुम्ही तात्काळ तुमच्या कोलेस्ट्रॉलची चाचणी करावी, कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. रोगाआधीच जर आपण काळजी घेतली तर रोग होण्यापासून आपली मुक्तता होऊ शकते. तर अशी काही लक्षणं आहेत, ज्या लक्षणं तुमच्यामध्ये दिसली तर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल. त्यासाठी तुम्हाला लक्षणं कोणती आहेत ती आपल्याला माहिती पाहिजे. WHO च्या सर्वेक्षणानुसार दरवर्षी भारतामध्ये 19 लाख लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकने होतो आणि यामधील फक्त 5% लोक जे असतात ते वाळू जाणे किंवा इतर प्रॉब्लेम मुळे त्यांना अटॅक येतो, की 95% अटॅक येऊन मृत्यू हे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे होतात. तर हे कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये वाढलंय हे आपल्याला कसं कळेल? तर हे जर आपल्याला वेळीच कळालं तर येणाऱ्या संभाव्य हार्ट अटॅक पासून आपला जीव वाचू शकतो. तर याची मोजकी लक्षणं कोणती आहेत ते आज आपण पाहणार आहोत. तसं पाहिलं तर कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे आणि तो आपल्या शरीराला आवश्यक सुद्धा आहे. 70% कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हर मध्येच तयार होतं आणि फक्त 30% कोलेस्ट्रॉल हे आपण आहारातून घेत असतो. कोलेस्ट्रॉल जन्मापासूनच आपल्या शरीरामध्ये असतं आणि जोपर्यंत आपल्या शरीराची वाढ होत आहे 18 ते 23 वर्षापर्यंत, म्हणजे जोपर्यंत आपली उंची वाढत आहे तोपर्यंत शरीरातलं कोलेस्ट्रॉल हे शरीर वापरतं आणि त्यामुळे ते शरीरामध्ये साचून राहत नाही. परंतु 23 वर्षाच्या नंतर शरीराची वाढ थांबल्यावर हे कोलेस्ट्रॉल जे आहे ते आपल्या शरीरामध्ये हळूहळू साठू लागतं. आणि जर तुम्हाला ड्रिंकची सवय असेल, धूम्रपान करण्याची सवय असेल, जास्त नॉनव्हेज खात असाल तर याचं प्रमाण आणखीच जास्त प्रमाणामध्ये वाढतं आणि 40च्या वयामध्ये साधारणतः कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. कोलेस्ट्रॉल हे जीवरासायनिक प्रक्रियेचाच एक भाग आहे. यामधून अतिशय महत्वाचे हार्मोन जे असतात आपल्या शरीराला, ते महत्वाचे हार्मोन सुद्धा हे कोलेस्ट्रॉल तयार करत असतं. याच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, कॉर्टिसॉल यासारख्या हार्मोनचा शरीरामध्ये सिक्रिशन करत असते कोलेस्ट्रॉल. म्हणजे कोलेस्ट्रॉल हे शरीराला आपले आवश्यकच असतं. या कोलेस्ट्रॉलचे मुख्यतः 2 प्रकार आहेत, LDL कोलेस्ट्रॉल आणि HDL कोलेस्ट्रॉल. LDL कोलेस्ट्रॉल हे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे. आपल्या शरीरामध्ये जर वाढलं तर आपल्या ज्या आर्टरीज आहेत, धमन्या आहेत, त्या ब्लॉक होतात आणि म्हणून आपल्याला हृदयविकाराचा धोका या कोलेस्ट्रॉलमुळे निर्माण होतो. म्हणून हे LDL कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरासाठी बॅड कोलेस्ट्रॉल आहे. तर दुसरा जो प्रकार आहे कोलेस्ट्रॉलचा तो आहे HDL कोलेस्ट्रॉल, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा प्रोटीन आहे आणि यामुळेच आपल्या शरीरामधले चयापचय क्रिया ज्या आहेत त्या चांगल्या राहतात. शरीरातले चरबीपासून एनर्जी निर्माण करण्याचं काम हे HDL कोलेस्ट्रॉल करत असतं. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरामधला नॉर्मल प्रमाणामध्ये आपण आणू शकतो, परंतु त्यासाठी आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे याचं लक्षण तुम्हाला सर्वात आधी माहिती पाहिजे. पहिलं लक्षण आहे हातापायांना मुंग्या येणे किंवा हातापायाला मुंग्या चावल्यासारखं वाटणे, नेहमी असं होणे, पाय सुन्न पडणे, पाय थंड पडणे, असं जर नेहमी होत असेल तर कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामध्ये वाढलेलं असू शकतं. असं का होतं? तर आपल्या आर्टरीज मध्ये कोलेस्ट्रॉल जर साचून राहिल्या धमन्यांमध्ये तर आपल्या पायांना, हातांना रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आपल्या पेशी ज्या आहेत त्या व्यवस्थित त्यांचं कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे हातापाय जड पडणे, हातापायाला मुंग्या येणे असे लक्षण आपल्याला जाणवू शकतात. दुसरं याचं कारण असं आहे की तुम्हाला जर जास्त थकवा जाणवत असेल, कमजोरी वाटत असेल, थोड्याशा श्रमाने तुम्हाला थकवा येत असेल, सुस्ती येत असेल, तर हे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचं कारण असू शकतं. HDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते चरबी बर्न करण्याचं काम करतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला एनर्जी मिळत असते. पण जर तुमच्या शरीरामध्ये LDL कोलेस्ट्रॉल जर वाढला असेल तर हे काम रोखलं जातं, चरबी बर्न होत नाही आणि मग थकवा, सुस्ती, वारंवार झोप येणे अशा पद्धतीचे लक्षणं जाणवतात. तिसरं याचं लक्षण आहे छातीमध्ये दुखणे, छातीवर वजन ठेवल्यासारखं वाटणे. याची अनेक कारणं असतील छातीमध्ये दुखण्याची. तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास असेल तरी छातीमध्ये दुखू शकतं, पण नेहमी दुखणे, त्याच्या छातीवर वजन ठेवल्यासारखं वाटणे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं असण्याची शक्यता असते. चौथं आणि अतिशय महत्वाचं याचं पुढचं लक्षण आहे डोकेदुखी, चक्कर येणे, डोक्याचा मागील भाग जो आहे तो दुखणे. जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही अवश्य तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे की नाही हे चेक करून घेतलं पाहिजे. असं का होतं? तर जर मेंदूला जी रक्तपुरवठा करणारी आर्टरी आहे आपली, ग्रीवा रोहिणी आहे, या रोहिणीमध्ये जर कोलेस्ट्रॉल साचलं तर आपल्याला मेंदूला पाहिजे तेवढा रक्तपुरवठा होत नाही आणि म्हणून आपल्याला चक्कर येणे, डोकेदुखी यासारख्या त्रास होऊ शकतो. 5 नंबरचं त्याचं लक्षण आहे अपचन, गॅस
या सामान्य आजाराबरोबरच तुम्हाला टॉयलेटला नेहमी पातळ स्राव होत असेल टॉयलेटमध्ये गेल्यानंतर, तर तुम्ही अवश्य तुमच्या कोलेस्ट्रॉलची चाचणी केली पाहिजे. 6वं आणि अतिशय महत्वाचं सहज दिसून येणारं कारण आहे डोळ्याच्या बाजूला बारीक पिवळे फोड येणे. याला जॅन्थेलेस्मा असं म्हटलं जातं. हा जॅन्थेलेस्मा जर तुमच्या डोळ्याभोवती पिवळे बारीक फोड आलेले असतील तर तुमच्या सहज लक्षात येतं की तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे. हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं इंडिकेशन असतं आणि याचाच अर्थ तुम्ही हार्ट डिसीजच्या जवळ आहात असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तुम्ही तात्काळ कोलेस्ट्रॉलची चाचणी केली पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला ही लक्षणं जर दिसत असतील तर अवश्य तुमचं कोलेस्ट्रॉल एकदा चेक करून घ्या. जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल आहे असं जर वाटलं तर याच्यावर मी आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे, ज्याने तुमचं कोलेस्ट्रॉल लेवल जे आहे ते नॉर्मल होणार आहे आणि तुम्हाला कुठलाही धोका तुमच्या हृदयाला राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.